नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजित खेतले. आमच्या कंपनीचं नाव आहे इन्फॉर्मेटिक मॅनेजमेंट कन्सल्टिंग. आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कन्सल्टिंग करतो. तर व्हॉट इज मॅन्युफॅक्चरिंग? एक सामान्य माणसाला मॅन्युफॅक्चरिंगची डेफिनेशन माहीत असते, पण ते कसं इम्प्लिमेंट होतं, कुठे आपला प्लांट उघडावा, मार्केट रिसर्च कसा करावा, प्रोडक्ट कुठला चूज करावा, आणि मग त्याचं मार्केटिंग आलं, त्याचं इंटरनॅशनल मार्केटिंग आलं, मग त्याचा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप कसा करायचा, कुठली गव्हर्नमेंट लायसन्सेस लागतात, तसंच कंपनी फॉर्म करण्यासाठी ROC ज्याला आपण म्हणतो, हे ह्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात जे गव्हर्नमेंटला हवे असतात. मग प्रोजेक्ट रिपोर्ट आला, बँकेला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो फंडिंग आपल्याला मिळण्यासाठी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग इज कन्व्हर्जन ऑफ इनपुट टू आउटपुट. करेक्ट. पण ते कसं? मग तो प्लांट कुठे असायला पाहिजे? ऑफकोर्स जिथे तुमचं मार्केट असेल, जिथे तुम्ही ते सेल करू शकता थ्रू युअर डिस्ट्रीब्युटर, थ्रू युअर रिटेलर किंवा डायरेक्ट, अशा सिटीच्या बाजूला तुमचं म्हणजे एक काही किलोमीटरमध्ये तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप असायला पाहिजे. मग त्याची दिशा कोणती पाहिजे, वारं कुठल्या बाजूने कुठल्या बाजूला वाहतो, प्लांट उभारताना हे लक्ष दिलं जातं. प्लांट इंजिनिअरिंग आहे, केमिकल आहे का कोणतं आहे, या सगळ्या गोष्टींचं विचार करून हे प्लांट डिरेक्शन करावं लागतं. मग त्याच्यामध्ये HR आलं, माणसं ठेवायची, लेबरचे प्रॉब्लेम्स आले, काही माणसं ठेवावी लागतात. मग त्यांचं स्किल्ड काय असायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये PF काय असतं, प्रॉव्हिडंट फंड, ह्या सगळ्या गोष्टी. मग इन्कम टॅक्स, GST. मग GST प्रत्येक प्लॅन्टला हा कसा असायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपण ISO 9000 काय असतं, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल आहे, त्या प्रोडक्टचं ISO आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सेफ्टीचं आहे, मग त्या कशा इम्प्लिमेंट करायचं, त्याचा नंबर काय. मग BIS स्टँडर्ड. आता काय झालेलं आहे की प्रत्येक आपण एक छोटे सप्लायर जरी असू तरी त्या प्रोडक्टला BIS घेणं गरजेचं असतं. मग BIS कसं घेतलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतात. मग प्रोडक्शन कसं काढायचं, बेसिकली काय असतं ह्या सगळ्या बिझनेसमध्ये. पूर्वातीचं तुम्ही 6 ते 7 महिने सोडले तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं की तुमचं जे इनपुट मनी आहे इट शुड बी कन्वर्टेड इनटू आउटपुट विथ मार्जिन, म्हणजे प्रॉफिट. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक वेंडर्स लागतात किंवा तुम्ही पण एक वेंडर कुणाचे तरी असता. या सगळ्या गोष्टी, डिझाईन ओळखता आलं पाहिजे की ह्या प्रोडक्टचं डिझाईन कसं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण खूप स्टडी करावा लागतो. तर आमचे लेक्चर्स पाहत राहा. आमच्या कंपनीचं किंवा आमचे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पण आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्या माणसाला ज्याला उद्योजक बनायचं आहे त्याला ट्रेन करतो आणि त्याला एक सर्टिफिकेट देतो आम्ही आमच्या कंपनीतर्फे. त्याला जर बिझनेसमध्ये यायचं असेल तर त्याला पुढे आम्ही मदत करतो. धन्यवाद मित्रांनो. आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.